नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये. ही आहे कोपऱ्यापर्यंतची बाही 10.5 इंचाची. 4 फोल्डमध्ये मी कपडा घेतला. 2 स्लीव्हचं कटिंग आहे आणि 10.5 इंच आपली स्लीव्ज आहे. 1 इंच मार्जिन आहे. असं 11.5 इंचाला मी मार्जिन केलं. आता इथून छातीचा चौथा भाग 9 इंच 36 साईज आहे. 9 इंच आणि प्लस अर्धा 9.5 इंचाला मी एक लाईन ओढून घेतली. चौकोनी बॉक्स केला. आता 3 इंच कॅप हाईट घेतली. 3 इंच डाऊन केलं आणि एक सरळ रेष ओढून घेतली. आता या सरळ रेषेचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर या सरळ रेषेचा मी मध्य काढला आणि ती सरळ रेषा वरती जॉईन करून घेतली. त्याचे 3 इक्वल भाग मी करून घेतले. 3 इंच आहे तर मी इक्वल भाग करून घेतले. इकडनं 1.5 इंच घेतला आणि त्या साईडने 1.25 इंच घेतलं. आणि आता आपल्याला द्यायचा आहे स्लीव्हचा आकार. खाली घेतला दंडघेर प्लस 1.5 इंचाचं मार्जिन आणि हे सगळ्या लाईन्स मी आता जोडून घेते. आणि आता आपल्याला द्यायचा आहे स्लीव्हचा आकार. तर हलक्या हाताने स्लीव्हचा आकार देऊन घ्यायचा आहे. हलक्या हाताने स्लीव्हचा आकार देऊन घेतला. हे पहा, आपली परफेक्ट स्लीव्हचं मार्किंग इथं रेडी झालेलं आहे. आणि आता मी कटिंग करून घेते. आणि कटिंग करून झाल्यानंतर स्लीव्ज ओपन करायच्या आहेत आणि मग आपल्याला फ्रंटच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. स्लीव्ज कुठेही कमी जास्त होत नाही, अगदी बरोबर हे येतं. तर हे पाहू शकताय तुम्ही. आता हे स्लीव्जचं कटिंग झालेलं आहे आणि आता आपण ती स्लीव्ज एक सेंटरला नॉच मारून घेऊ, स्लीव्ज ओपन करून घेऊ आणि मग आपण फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊ. प्रॅक्टिस झाल्यानंतर स्लीव्हचा शेप द्यायला पण तुम्हाला सवय होऊन जाते. जर तुम्ही नवीन असाल तर प्रॅक्टिसने खूप गोष्टी सोप्या होतात. तर ते पाहू शकताय तुम्ही. आता आपल्याला फ्रंटच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि आता इथे मी एक नॉच मारून घेतलेला आहे सेंटरला. पाहू शकता किती परफेक्ट स्लीव्हचा आकार आला आहे. आणि आता इथे आपण फ्रंटच्या मुंड्याचं पण हलक्या हाताने कटिंग करून घेणार आहोत. इतकी परफेक्ट ही स्लीव्ज येते. तुम्ही या पद्धतीनं कटिंग करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे पहा, आपलं स्लीव्हचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. मी मेन फॅब्रिकवरती पण याचं कटिंग केलं. मला थोडा जोड द्यावा लागेल मेन फॅब्रिकला, तर तो मी स्टिच करताना देईन. तर मेन फॅब्रिकवरती पण आपलं याचं कटिंग झालेलं आहे. सुंदर डिझायनर स्लीव्ज आहे त्याच्या, म्हणून कोपऱ्यापर्यंत शिवल्यात आता खूप छान दिसतील, नाही का. हे पहा, ते सगळं कटिंग झालेलं आहे. ते स्लीव्ज जेव्हा शिवून झाले होते अतिशय छान दिसत होते. तर या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग स्टिचिंग मी अपलोड व्हिडिओ करणार आहे. हे स्लीव्जचं टाकलेलं आहे मी. फ्रंट पार्ट बॅक पार्टचं पण मी टाकणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग मी दोन्हीही टाकणार आहे. तर स्लीव्जचा फायनल लुक पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रोजच्या रोज चॅनलला व्हिजिट करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हाला स्लीव्हचा फायनल लुक पण मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे पहा, स्लीव्ह इतक्या सुंदर बसल्या होत्या, खूप छान दिसत होतं. दोन्ही साईडनी स्लीव्ज अगदी परफेक्ट बसलेले आहेत. कुठेही कमी जास्त असं काही नव्हतं. कसा वाटला व्हिडिओ, ब्लाऊज नक्की सांगा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.